हॅलो स्टुडंट, ट्रिग्नोमेट्री सेकंड या चॅप्टरमधले काही कन्सेप्ट्स आपण मागच्या तासांमध्ये कवर केल्या होत्या. जसं की 2 थिटाचा फॉर्म्युला, तसंच 3 थिटाचा फॉर्म्युला, त्याच्याशी रिलेटेड जे प्रूफ्स होते तेही आपण बघितले. ए बीचे फॉर्म्युले बघितले, आयदर प्लस फॉर्ममध्ये किंवा मायनस फॉर्ममध्ये. अलाइड अँगल्स आपण बघितले. अशा काही कन्सेप्ट आपण मागच्या तासाला कवर केलेल्या आहेत. आता आपण एक नवीन कन्सेप्ट बघणार आहोत, ज्याचं नाव आहे फॉर्म्युला फॉर कन्व्हर्शन ऑफ सम ऑर डिफरन्स इंटू प्रॉडक्ट. तर त्याच्या नावातच आहे सम ऑर डिफरन्स, आणि ते कसं होतं आहे प्रॉडक्ट फॉर्ममध्ये इंटू प्रॉडक्ट फॉर्म. सो दोन जे ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे, आयदर ते साईनच्या कॉम्बिनेशनचे असतील किंवा कॉसच्या कॉम्बिनेशनचे असतील. इथे दाखवताना पहिल्यांदा साईनच्या फॉर्ममध्ये दाखवलेत. साईन सी प्लस साईन डी अशा जर टर्म्स असतील किंवा साईन सी मायनस साईन डी अशी जर टर्म असेल, म्हणजेच सम ऑर डिफरन्स या फॉर्ममध्ये असेल, तर त्यांचं जे आन्सर येतं ते आन्सर जर बघितलं तर तुम्हाला ते प्रॉडक्ट फॉर्ममध्ये मिळेल. आणि मागे पण मी एकदा सांगितलं होतं, जेव्हा साईनच्या टर्म्स असतात तेव्हा कॉम्बिनेशन साईन कॉसचं असतं. हीच गोष्ट इथे पण लक्षात घ्यायची. जेव्हा कॉम्बिनेशन हे दोन्ही टर्म्स साईनच्या असतील तेव्हा व्हॅल्यू आन्सरची येते साईन कॉसच्या कॉम्बिनेशनची टर्म. आणि आतला जो अँगल आहे हा अँगल सगळ्या फॉर्म्युल्यासाठी टेक्निकली सेम राहतो. मग तो सी डीचा फॉर्म्युला म्हणून ओळखला जातो. कारण याच्यामध्ये जर कॉम्बिनेशन बघितले तर सी डीच्या फॉर्ममध्ये दाखवलं आहे, कारण ऑलरेडी आपण ए बी हे लेटर्स यूज केलेत प्लस मायनस फॉर्ममध्ये. म्हणून आता यूज करताना लेटर सी आणि डी यूज झालेले आहेत. म्हणून ह्या फॉर्म्युल्यांना सी डीचे फॉर्म्युलेसुद्धा म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये टर्म्स ह्या सिक्वेन्सली सारख्याच असतात. एक तर साईनचं कॉम्बिनेशन असेल, मग ते प्लसमध्ये असू देत किंवा मायनस फॉर्ममध्ये असू दे. आन्सर मात्र त्याचं जे आहे ते आन्सर साईनचा जो फॉर्म्युला असेल तर तो येतो 2 टाईम साईन ऑफ सी प्लस डी, जो अँगल आहे सी आणि दुसरा अँगल डी, त्यांची ॲडिशन अपॉन 2 आणि कॉस ऑफ इंटू कॉस ऑफ असेल सी मायनस डी अपॉन 2च्या फॉर्ममध्ये. हा जो पॅटर्न आहे तो सगळ्या फॉर्म्युल्यांमध्ये खालच्याही सेम दिसेल तुम्हाला. बदल फक्त आता मग जे साईन्स आहेत प्लस साईन मायनस साईन याच्यावरून तो बदल लक्षात येईल. ज्या केसमध्ये मायनस साईन असते त्या केसमध्ये कॉम्बिनेशन साईन कॉसचंच असतं, पण कॉसची टर्म अगोदर येते आणि नंतर साईनची. ॲडिशनची ही जी व्हॅल्यू आहे ती बघितली तर लगेच लक्षात येईल. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये साईनची व्हॅल्यू अगोदर आहे आणि नंतर कॉसची व्हॅल्यू आहे. दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये कॉसची टर्म अगोदर आहे, नंतर साईनची. हे लक्षात घ्यायचं. बाकी आतला जो अँगल आहे तो आतला अँगल हा सेम राहतो. तसंच इथे पण आणि खालच्याही टर्ममध्ये अँगल जो आहे तो सेमच असलेला दिसून येतो. ही जी टर्म आहे तशाच फॉर्ममध्ये खालच्या कॉसच्या व्हॅल्यूज आहेत. ज्या केसमध्ये कॉसच्या टर्म्स असतात, आता पुढचा फॉर्म्युला 3 नंबरचा बघा, कॉस सी प्लस कॉस डी असं प्लसच्या फॉर्ममध्ये किंवा चौथा आहे मायनसच्या फॉर्ममध्ये. प्लसच्या फॉर्ममध्ये दोन्ही टर्म असेल तर मी मागे पण सांगितलं होतं कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये कॉस कॉस किंवा साईन साईनचा फॉर्म असतो. हेच इथे लक्षात येतं की टर्म जर पॉझिटिव्ह असेल, दोन टर्ममध्ये प्लस साईन असेल, व्हॅल्यू पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये जर असेल कॉस सी प्लस कॉस डी असं जर असेल तर आपल्याला जे आन्सर मिळतं ते 2 टाईम कॉस ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2. ह्या जर टर्म्स नीट ऑब्झर्व केल्या तर परत अँगल तोच राहिला जो मगाशी आहे, एक ॲडिशनच्या फॉर्ममध्ये, दुसरं सबस्ट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये अपॉन 2च्या फॉर्ममध्ये. त्यामुळे इथे फरक पडत नाही. पण हा चौथा फॉर्म्युला सर्वात महत्त्वाचा लक्षात घ्यायचा. चौथ्या फॉर्म्युल्यामध्ये ज्या व्हॅल्यूज येतात त्या व्हॅल्यूज मात्र दोन्ही टर्म 2 साईनच्या फॉर्ममध्येच असणार आहे, कारण मध्ये मायनस साईन आहे आणि मायनस साईन असल्यामुळे फॉर्म्युला हा या पद्धतीने येतो. आणि त्याची जी साईन आहे ती कंपल्सरी लक्षात ठेवायची, ती येते मायनस साईन. जर तुम्ही सी प्लस डी अगोदर लिहित असाल तर ह्याच्यामध्ये इंटरचेंजसुद्धा चालतं. म्हणजे खालच्या फॉर्म्युल्यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर इथे निगेटिव्ह जी टर्म आहे
ती लक्षात येईल. निगेटिव्ह जी व्हॅल्यू आहे त्या निगेटिव्ह व्हॅल्यूमध्ये टर्म जी आहे ती इथे डी मायनस सी केलेलं आहे. त्यामुळे हा जो मायनस साईन आहे तो खाली दिसत नाही आहे. म्हणून जर तुम्ही मायनस साईन दिली नाही तर तुम्हाला शेवटच्या टर्ममध्ये इंटरचेंज करावं लागतं. परत आपल्याकडे बेसिक माहिती आहे, साईन मायनस थिटा, आपलं आन्सर जे येतं ते काय येतं मायनस साईन थिटा, आणि म्हणूनच हा जो इंटरचेंज आहे तो केलेला आहे. जर तुम्ही मायनस साईन नाही लिहिली तर तुम्हाला टर्म डी मायनस सी ह्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवावी लागेल. मग एखाद्याला वाटलं वरचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, एखाद्याला वाटलं पॉझिटिव्ह फॉर्ममध्येच हवा आहे तर खालचा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल. फक्त चेंजेस लक्षात घ्यायचं की लास्ट टर्ममध्ये आपल्याला कंपल्सरी डी मायनस सी करायचं आहे. आणि हे फक्त कधी करणार, जेव्हा कॉस सी मायनस कॉस डीचा फॉर्म्युला असेल. हाच फक्त फॉर्म्युल्यासाठी वेगळेपण आहे. अदरवाईज हे तीनही फॉर्म्युले एकसारखेच आहे. टर्म साईनची जेव्हा असेल तेव्हा कॉम्बिनेशन साईन कॉसचं असतं. परत साईनचीच टर्म पण मायनस साईन जेव्हा असेल तर कॉसची टर्म अगोदर येते, नंतर साईनची टर्म येते. कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये मात्र तुम्हाला कॉस किंवा साईनचं कॉम्बिनेशन असतं. कॉस कधी येणार, जेव्हा प्लस साईन असेल, दोन साईनच्यामध्ये प्लस साईन असेल तेव्हा टर्म येतात कॉसच्या फॉर्ममध्ये. मायनस जेव्हा साईन असेल तेव्हा टर्म येतात साईनच्या फॉर्ममध्ये, पण त्याच्या अगोदर मायनस साईनसुद्धा येते. जर ती नको असेल मायनस साईन तर तुम्हाला डेफिनेटली ही जी लास्ट टर्म आहे ती इंटरचेंज करून घ्यावी लागते, म्हणजेच डी मायनस सीच्या फॉर्ममध्ये घ्यावी लागते. त्यामुळे लास्ट फॉर्म्युला जो आहे तो चांगला लक्षात ठेवायचा आणि त्याच्यानुसार सिम्प्लिफिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. ह्या फॉर्म्युल्यांना म्हणायचं सम ऑर डिफरन्स इंटू प्रॉडक्ट. सम ऑर डिफरन्स इंटू प्रॉडक्ट किंवा C&D फॉर्म्युले. कारण ऑलरेडी आपण ए बीचे बघितलेत आणि ए बीचे अँगल्समध्ये ॲडिशन आहे आणि अँगल्समध्ये सबस्ट्रॅक्शन आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर ट्रिग्नॉमेट्रीमध्ये ॲडिशन आहे किंवा ट्रिग्नॉमेट्रीमध्ये सबस्ट्रॅक्शन आहे. हा फरक लक्षात घ्यायचा. त्या फॉर्म्युल्यामध्ये टर्म्स कशा आहेत, साईन अँगलमध्ये ॲडिशन आहे किंवा अँगलमध्ये सबस्ट्रॅक्शन आहे. इथे टर्म कशी आहे, ट्रिग्नॉमेट्री साईन सी प्लस साईन डी, ट्रिग्नॉमेट्रीमध्ये ॲडिशन आहे, ट्रिग्नॉमेट्रीमध्ये सबस्ट्रॅक्शन आहे. हा चेंज जो आहे तो व्यवस्थित ऑब्झर्व करायचा आणि त्याच्यानुसार फॉर्म्युले जे आहेत ते यूज करायचे आहेत आता इथून पुढच्या प्रॉब्लेम्समध्ये. तसेच पुढचे जे फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युले आहे प्रॉडक्ट इंटू सम ऑर डिफरन्स. सो उलटं आहे ह्याच्यामध्ये, प्रॉडक्ट फॉर्म अगोदर असेल आणि त्याचा आन्सर कसं येईल, सम ऑर डिफरन्स. कारण या केसमध्ये हे फॉर्म्युले तुम्हाला झालेत साईन ए प्लस बी, साईन ए मायनस बी. जर त्यांची ॲडिशन करून बघितली, तुम्ही त्या फॉर्म्युल्यांची ॲडिशन करून बघा, ओरली पण लगेच लक्षात येईल. जर तुम्ही ह्या टर्मची ॲडिशन केली तर तुम्हाला हे आन्सर मिळेल. कारण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये साईन ए प्लस बीचा फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला, साईन ए कॉस बी प्लस कॉस ए साईन बी. हा आपला बेसिक फॉर्म्युला आहे ए बीचा फॉर्म्युला, जो प्लससाठी आहे. तसंच मायनससाठी फरक काय आहे, फक्त इथे फक्त मायनस साईन आहे. त्यामुळे हा प्लस मायनस गेट कॅन्सल, ही जी टर्म आहे ती एकमेकांना कॅन्सल होते आणि ही टर्मची ॲडिशन होते. कारण ती किती वेळा येणार आहे, 2 वेळा, आणि म्हणूनच इथे तुम्हाला आन्सर दिसतं 2 टाइम्स साईन ए इंटू कॉस बीच्या फॉर्ममध्ये. ह्या ज्या टर्म्स आहेत त्यावरूनच सिम्प्लिफाय झालेल्या आहेत. प्रॉडक्ट इंटू सम ऑर डिफरन्स हे जे आन्सर आहे ते त्याच पद्धतीने सिम्प्लिफाय केलेलं आहे. दुसरी जी टर्म आहे ती व्हॅल्यू आपण सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये, तर सेकंड जर टर्म तुम्ही बघितली तर सेकंड टर्मवरून लक्षात येईल ज्या 2 व्हॅल्यूज आपण म्हटलं होतं मगाशी त्याच्यामध्ये जर सबस्ट्रॅक्शनचा फॉर्म घेतला तर ॲटोमॅटिक जे कॅन्सल मगाशी होत होतं ते आता प्लसच्या फॉर्ममध्ये येईल आणि पहिली टर्म कॅन्सल होईल आणि म्हणूनच आन्सर येतं 2 टाइम कॉस ए इंटू कॉस बीच्या फॉर्ममध्ये. सिमिलर वेनी 2 जे आपल्याला कॉसचे फॉर्म्युलेज माहिती आहे त्यांच्यामध्ये जर ॲडिशन घेतली तर कॉसच्याच टर्म्स येतात, त्यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन घेतली तर साईनच्या टर्म येतात. पण सबस्ट्रॅक्शनची टर्म नीट ऑब्झर्व करा. इथे जी व्हॅल्यू आहे
मायनस बी ही टर्म अगोदर आहे. या केसमध्ये बघा ही टर्म नंतरच्या पोझिशनमध्ये आहे आणि शेवटच्या फॉर्म्युल्यामध्ये ती पहिल्यांदा घेतली आहे आणि प्लसची जी टर्म आहे ती नंतर घेतली आहे. हा चेंज जो आहे तो नीट बघायचा आणि फक्त शेवटचा फॉर्म्युला जसं इथे पण लास्ट फॉर्म्युल्यामध्ये वेगळेपणा आहे तसंच इथे पण लास्ट जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये वेगळा आहे. टर्म्स जी आहे ए मायनस बी अगोदर येते मायनस कॉस ए प्लस बीची जी टर्म आहे ती येते आणि त्याचा आन्सर येणार 2 टाइम्स साइन ए इंटू साइन बी. पण लिहिताना ह्या फॉर्म्युल्यांना कसं म्हटलं जातं प्रॉडक्ट इंटू सम ऑर डिफरन्स अशा फॉर्ममध्ये. आणि खूपच कमी ठिकाणी हे फॉर्म्युले डायरेक्टली आपल्याला यूज करायचे आहेत, खूपच कमी ठिकाणी. जनरली तुम्हाला जे फॉर्म्युले यूज करायचे आहेत ते सी डीचेच यूज करायचे आहेत आणि जिथे डिफरन्शियल इक्वेशन वगैरे असे जे चॅप्टर्स आहेत तिथे तुम्हाला डायरेक्टली हे जे फॉर्म्युलेज आहेत ते यूज करता येईल. लक्षात मात्र कायमस्वरूपी ठेवायचे ह्या फॉर्म्युल्यांचा यूज ना 11वीपेक्षा 12वीत सर्वात जास्त आहे. म्हणजे 12th स्टँडर्डमध्ये ही जी टर्म आहे ती जास्त यूज केली जाईल आणि ज्या केसमध्ये तुम्ही MCQs वगैरे सॉल्व करतात त्या केसमध्ये ह्या व्हॅल्यूज तुम्हाला सॉल्व करून हे सिम्प्लिफिकेशनचं आन्सर लिहिता येतं. हे लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व करायचे आहेत. ह्या वर्षीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण ह्या फॉर्म्युल्यांच्या बेसवर न सॉल्व करता डायरेक्ट सी डीचे जे फॉर्म्युलेज आहेत त्यांचा यूज करून प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व करणार आहोत. ओके, पुढची जी फॉर्म्युल्यांचा सेट आहे त्याला म्हटलं जातं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ अँगल ऑफ अ ट्रायंगल. हा जो सेट आहे पूर्ण हा जवळजवळ 3 वेगवेगळ्या रिझल्टच्या फॉर्ममध्ये दिलेला आहे आणि अतिशय सोपे हे फॉर्म्युलेज आहेत. लक्षात ठेवायला अतिशय सोपे असले तरी एक शब्द लक्षात घ्यायचा की हे फॉर्म्युले कधी यूज करायचे जेव्हा ट्रायंगलची ट्रिग्नोमेट्री असेल तरच. म्हणजे शब्द काय असला पाहिजे इन ट्रायंगल ABC असं जर असेल तरच हे फॉर्म्युले यूज करायचे, अदरवाईज हे फॉर्म्युले यूज करता येत नाही. शब्द काय बघणार इन ट्रायंगल ABC असा जर शब्द असेल तर जे अँगलचं रिलेशन आहे ते अँगलचं रिलेशन फक्त प्लसमध्ये लक्षात ठेवायचं. कुठल्याही अँगल्सची ॲडिशन म्हणजे तिसरा अँगल असतो हे लक्षात घ्यायचं आणि फक्त ॲडिशनसाठीच हे फॉर्म्युले, सबस्ट्रॅक्शनसाठी हे फॉर्म्युले नाहीत. मग फॉर्म्युला कुठून आला तर त्याचं इथे थोडंसं रिझल्टच्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे की हा रिझल्ट कसा आला. कारण आपल्याला माहिती आहे A + B + C = पाय असते आणि मग जर 2 टर्मची ॲडिशन घ्यायची असेल तर ती एक टर्म आपण शिफ्ट केली तर ती ट्रिग्नोमेट्रिक व्हॅल्यू आपण जर साईनने इंडिकेट केली तर आपल्या अलाइड अँगल यूज करता येतो आणि अलाइड अँगल जर यूज झाला तर आपला पाय मायनस म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो. पायशी कंपॅरिझन केल्यामुळे साईन जो अँगल आहे तो ॲज इट इज राहील आणि तो पॉझिटिव्ह फॉर्ममध्येच राहील. म्हणूनच हे जे फॉर्म्युलेज आहेत ते फक्त ॲडिशनच्याच टर्मसाठी आणि ॲडिशनची टर्म कशी लक्षात घ्यायची कुठल्याही 2 अँगलची ॲडिशन तिसरा अँगल येतो. कुठल्याही 2 अँगलची ॲडिशन तिसरा अँगल येतो. खाली पण सिमिलरली त्यांनी सॉल्व करून दाखवलं आहे बघा. BC हे 2 अँगलची ॲडिशन घेतली तर अँगल काय आलं आहे साईन एच्या फॉर्ममध्ये. CBचं कॉम्बिनेशन असेल साईनचं तर ॲडिशन आलं आहे त्याचं साईन बीच्या फॉर्ममध्ये. कुठल्याही 2 टर्मचं ॲडिशन तिसरा अँगल येतो आणि हे फॉर्म्युले कधी यूज करायचे जेव्हा इन ट्रायंगल ABC असा शब्द असेल तर. दुसरी कंडिशन काय 2 अँगलमध्ये ॲडिशन असेल तरच. कारण आपल्याकडे नाहीतर दुसरा फॉर्म्युला आहे आपण पहिल्यांदाच बघितला तर साईन A + Bचा, हो की नाही, आपल्याला तो यूज करता येतो. पण ह्याच्यापेक्षा जर ट्रायंगलची ट्रिग्नोमेट्री असेल म्हणजे इन ट्रायंगल ABC ट्रायंगलची जर ट्रिग्नोमेट्री असेल तर तुम्हाला ही टर्म जी आहे ती चेंज करता येते आणि त्याच्याऐवजी सबस्टिट्यूट करता येते थर्ड अँगल साईन Cच्या फॉर्ममध्ये. कुठल्याही 2 टर्मची ॲडिशन ही तिसरी टर्म असते हे लक्षात घ्यायचं. पण हा फॉर्म्युला कधी येणार जेव्हा साईनच्या टर्म्स असतील. आता आपण दुसरा रिझल्ट बघूया ज्याच्यामध्ये कॉस्टची टर्म आहे. साहजिकच आहे सिम्प्लिफिकेशन तसंच केलं आहे.
ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय. एक टर्म शिफ्ट करा, इथे सीला शिफ्ट करून इथे ए पाहिजे होतं, ए प्लस बी असं पाहिजे होतं. सो ए प्लस बी, एक मिनिट, सी, ओके, नाही इथे ए पाहिजे होतं मग. ओके, पुस्तकामध्ये थोडंसं करेक्शन करूया, इथे ए घेऊया मग. ठीक आहे, दोन टर्म चेंज करण्यापेक्षा ही टर्म चेंज करूया. ही टर्म एला शिफ्ट केलं, मायनस ए झाला. कोसाईन रेशो कन्सिडर करायचा दोन्ही साईडचा. कोसाईन रेशो कन्सिडर केला की जी लेफ्ट हँड आहे ती ॲज इट इज राहील, पण राईट हँडमध्ये पाय मायनस, सो कॉस रेशो पाय मायनस पायशी कंपॅरिझन करतो आहे, कॉस ए ॲज इट इज, पण सेकंड क्वाड्रंटमध्ये येतो आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस रेशो निगेटिव्ह, त्यामुळे साईन त्याची मायनस येईल. परत लक्षात काय ठेवायचं, दोन टर्मची ॲडिशन ही तिसरा अँगल येतो, म्हणजे बी सीची ॲडिशन केली की अँगल सी येणार, पण कोसाईन रेशो असल्यामुळे तो व्हॅल्यू काय येणार, मायनस फॉर्ममध्ये येणार. हे लक्षात घ्यायचं. जसं खालची पण टर्म बघितली तर लक्षात येईल, कॉस ए प्लस बी दाखवली आहे आणि आन्सर काय, मायनस कॉस सी. कॉस सी प्लस ए दाखवली आहे टर्म, तर त्याचा आन्सर काय येतं, मायनस कॉस बी. हे जे फॉर्म्युलेज आहेत ते कोसाईनसाठी निगेटिव्ह व्हॅल्यू येते, हे लक्षात घ्यायचं. कोसाईन अँगल जेव्हा असेल आणि दोन टर्मची ॲडिशन असेल तर ती व्हॅल्यू येते कॉस मायनसच्या फॉर्ममध्ये, मायनस कॉस सीच्या फॉर्ममध्ये. हे लक्षात घ्यायचं आणि टर्म्स जे आहे ती सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये आणायच्या. फक्त ह्याच फॉर्म्युल्यांमध्ये, फक्त कॉसच्याच फॉर्म्युल्यामध्ये मायनस साईन आहे. अदर पुढचे पण फॉर्म्युले जर बघितले तर कुठेच मायनस साईन नाही आहे, सगळ्या पॉझिटिव्हच व्हॅल्यू आहे. इकडच्या पण टर्म्स पॉझिटिव्हच आहेत सगळ्या, सगळं प्लसच्या फॉर्ममध्ये. फक्त कोसाईनचे हे जे फॉर्म्युलेज आहेत तेच आन्सर काय देतात आपल्याला, निगेटिव्ह फॉर्ममध्ये आन्सर देतात. त्याचं रिझन पण आहे, कारण हा क्वाड्रंट कितवा येतो, सेकंड, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कोसाईन रेशो निगेटिव्ह असल्यामुळे ती मायनस साईन येते. हे लक्षात घ्यायचं. आता पुढचे फॉर्म्युले बघूया. हे त्यातलेच फक्त हाफ अँगलच्या फॉर्ममध्ये, म्हणजे कुठल्याही दोन अँगलची ॲडिशन जर बघितली तर तिसरी टर्म येते. कुठल्याही दोन अँगलची ॲडिशन जी आहे ती तिसरी टर्म येते, पण बाय 2 केलं आहे, सगळं हाफच्या फॉर्ममध्ये घेतलं आहे. आणि हाफच्या फॉर्ममध्ये असेल तर रेशो चेंज होतो, म्हणजे साईनचा रेशो कॉस होतो, कारण अलाइड अँगलमध्ये माहिती आहे आपल्याला पाय बाय 2 जर असेल तर रेशो चेंज होतो, आणि म्हणूनच हा हाफ कन्सिडर केला जातो. आणि बाय 2 असल्यामुळे हा रेशो साईनचा होतो कॉसच्या फॉर्ममध्ये. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्येच राहते ही टर्म. ह्याचं जर सिम्प्लिफिकेशन पुस्तकात बघितलं तर रिझन कळेल तुम्हाला, कारण व्हॅल्यू आपली जी आहे ती व्हॅल्यू कशी की सॉल्व होणार आहे, बाय 2 घेऊन सॉल्व होणार, आणि मग पाय बाय 2 मायनस समथिंग सी अँगल वगैरे येईल, आणि तो जो अँगल आहे सी, तो अँगल काय आहे, पाय बाय 2 मायनस आहे. मायनस म्हटल्यावर ती टर्म कुठे जाणार आहे, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये, आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये गेल्यामुळेच ती व्हॅल्यू पॉझिटिव्हच राहणार आहे. म्हणजे ह्यातले सगळे जे आन्सर जर बघितले तर सगळे आन्सर हे पॉझिटिव्ह आहे. साईनचा रेशो कॉस होतो, हे लक्षात घ्यायचं, साईनचा रेशो कॉस होतं, बाय 2मुळं होतो हा. बाय 2 असल्यामुळे ना हे आन्सर व्हॅल्यू पण सी बाय 2, ए बाय 2 वगैरे असंच येतं, पण रेशो चेंज होतो. अँगल पण दोन टर्मची, कुठल्याही दोन अँगलची ॲडिशन तिसरा अँगल येतो, कुठल्याही दोन अँगलची ॲडिशन तिसरा. हे इथे पण बघितलं तरी तिसरा अँगल येईल. बी सीची ॲडिशन एच्या फॉर्ममध्ये, सी एची ॲडिशन बीच्या फॉर्ममध्ये, असंच येतं, पण बाय 2च्या फॉर्ममध्ये रेशो चेंज होतो. सिमिलर वेनी कॉसचा रेशो बनेल साईन, पण क्वाड्रंट सेम राहतो. फर्स्ट क्वाड्रंटमुळे व्हॅल्यू जी आहे ऑल रेशो पॉझिटिव्ह, साईनचा रेशो फक्त कॉस होणार. कशामुळं, बाय 2 केल्यामुळे ती व्हॅल्यू आन्सरची पण येताना सी बाय 2च्याच फॉर्ममध्ये येतात. हे फॉर्म्युले अतिशय सोपे आहे. यूज कधी करायचं हे लक्षात घ्यायचं की दोन टर्मची ॲडिशन जेव्हा असते, ॲडिशन तेव्हाच यूज करायचे. सबस्ट्रॅक्शनसाठी हे फॉर्म्युले नाहीत. आणि मायनस साईन कधी येणार आहे हे पण लक्षात आलं असेल तुम्हाला. मायनस साईन फक्त कॉसच्याच टर्मला येईल, बाकीच्या हाफ अँगलमध्ये पण पॉझिटिव्ह साईन आहे, तसंच साईनचे ज्या टर्म्स आहेत त्यासुद्धा पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये. फक्त कॉसची जी टर्म आहे ही त्याच्यामध्येच निगेटिव्ह साईन आहे.
हे नवीन फॉर्म्युले तुम्हाला आत्ता आपण बघितले. पहिलं काय बघितलं आपण, सी डीचे फॉर्म्युले, ज्याला म्हटलं जातं सम ऑर डिफरन्स इंटू प्रॉडक्ट फॉर्म. नंतर आपण बघितले प्रॉडक्ट इंटू सम ऑर डिफरन्स. हे जे फॉर्म्युले जे तयार कुठून झाले आहेत, ए बीच्या फॉर्म्युल्यांवरूनच हे फॉर्म्युले तयार झालेत. नंतर बघितलं आपण ट्रिग्नॉमेट्री फंक्शन ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आणि हे कधी यूज करायचे हा पण मी सांगितलं. कधी यूज करायचे, इन ट्रायंगल ए बी सी असेल तरच हे फॉर्म्युले यूज करायचे, अदरवाईज हे फॉर्म्युले आपल्याला यूज करता येत नाही. मग आता ओव्हरऑल जे आपण फॉर्म्युलेज आहेत ते परत एकदा ओव्हरलुक करूया आणि पुढच्या तासाला फक्त एक्झरसाईज सॉल्व करूया. कारण पुढच्या तासाला जे एक्झरसाईज आपण सॉल्व करणार आहे त्याच्यात मागचेसुद्धा फॉर्म्युले लागणार आहे. म्हणून मी आता सर्व फॉर्म्युल्यांचं जे रिकॉल आहे, इथे थोडंसं ते जे मी सांगितलं बाय 2 कसं आलं आहे त्याचं एक्सप्लेनेशन पुस्तकात पण दिलेलं आहे, ते बघून घ्या. रिकॉल करूया सगळे फॉर्म्युलेज सुरुवातीपासून. आपण सुरुवातीला बघितलेत ए बीचे फॉर्म्युलेज, त्यांच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या अशा पद्धतीने आहे. कॉस ए मायनस बी, मायनस साईन असेल तर कॉस कॉस प्लस साईन साईनच्या फॉर्ममध्ये ही टर्म येते. नंतर प्लस साईन असेल तर मायनसच्या फॉर्ममध्ये टर्म येते. व्हॅल्यू ह्या त्याच राहतात. ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत कॉस कॉस मायनस साईन साईनच्या फॉर्ममध्ये. तसंच साईनचे जे फॉर्म्युलेज आहेत त्याच्यामध्ये प्लस साईन असेल तर प्लस साईन येते, मायनस साईन असेल तर मायनस साईन येते. पण कॉम्बिनेशन बघितलं तर वेगळं आहे. कॉम्बिनेशन साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये साईन कॉसचं कॉम्बिनेशन आहे, कॉस साईन अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन आहे. ह्या फॉर्म्युल्यांना म्हणायचं ए बीचे फॉर्म्युले, किंवा अँगलची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर जे आन्सर येतं ते प्रॉडक्ट फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतं. अशा पद्धतीचे हे फॉर्म्युलेज आहेत. नंतर हे सर्वात महत्त्वाचं आपण कन्सेप्ट बघितली ज्याला अलाइड अँगल्स म्हटलं होतं. त्यातले काही अलाइड अँगल पुस्तकात या पद्धतीने दिले आहेत आणि बऱ्याच जणांनी मला सेंड पण केलेले आहेत. तुम्हाला लक्षात आलं आहे वगैरे हे मला लक्षात येतं. जर तुम्ही व्हॅल्यूज ज्या आहेत त्या सेंड केल्या तरच ह्या गोष्टी मला लक्षात येईल, अदरवाईज लक्षात येणार नाही. त्यामुळे ज्यांनी मला सेंड नाही केलेत अलाइड अँगलचे फॉर्म्युलेज, लिहून नाही पाठवले, त्यांनी परत एकदा लिहून पाठवायचे आहेत. कारण जर तुम्हाला समजलं असेल तरच आपल्याला पुढे त्या गोष्टींचा यूज कळेल. कारण सर्वात जास्त अलाइड अँगलचा यूज 12वीमध्ये केला जातो आणि त्याच्यानुसार प्रॉब्लेमसुद्धा सॉल्व केले जातात. त्यामुळे आत्ता जर लक्षात आलं असेल तर पुढच्या वर्षी लगेच लक्षात येतं. अलाइड अँगल्समध्ये परत एकदा π/2 आणि 3π/2 अशा जर टर्म्स असेल तर रेशो चेंज होतात. मग आयदर इकडे जा किंवा इकडे जा, म्हणजे क्वाड्रंट कुठे पण गेला तरी चालेल, पण लक्षात काय ठेवायचं की रेशो चेंज करायचा π/2 आणि 3π/2ला. मग क्वाड्रंट वाईज फक्त काय द्यायची आपल्याला, साईन द्यायची आहे. आन्सर जे आलेलं असेल त्या आन्सरला साईन द्यायची, ऑल पॉझिटिव्ह, साईन पॉझिटिव्ह, टॅन पॉझिटिव्ह आणि कॉस पॉझिटिव्ह. या पद्धतीने ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या लक्षात घ्यायच्या. ॲड शुगर टू कॉफी असा एक शब्द आपण लक्षात ठेवला होता. त्यानुसार हे अलाइड अँगल जे आहेत ते अलाइड अँगलच्या ह्या टर्म्स आहेत. तशाच ए बीचे मध्येच फॉर्म्युले इथे त्यांनी मेन्शन केलेले आहेत. तिथे फक्त साईन आणि कॉसच्या टर्म्स लिहिल्या होत्या. इथे ते राहिलेले फॉर्म्युले टॅन ए प्लस बी आणि टॅन ए मायनस पाहिजे होते इथे, सो टॅन ए मायनस बी. बऱ्याच चुका आहेत पुस्तकात नवीन असल्यामुळे, नंतर करेक्शन होत राहतील. सो परत एकदा अलाइड अँगलचे जे फॉर्म्युलेज आहेत इथे खाली मेन्शन केलेले आहेत आणि एक्झाम्पल इथे सॉल्व करून दिलेत. हे नुसतं बघून नाही उपयोगाचं, तुम्ही ते सॉल्व करून मला सेंड जर केलं तरच मला लक्षात येईल की तुम्हाला ते समजलं आहे की नाही समजलं आहे. आता सर्वात महत्त्वाचे हे फॉर्म्युलेज आहेत ज्याला डबल अँगल फॉर्म्युले किंवा 2θ फॉर्म्युले असं सुद्धा म्हटलं जातं. कारण ह्याच्यावर बेस असलेले बरेच एक्झाम्पल 11वी 12वी आणि इथून पुढच्या सगळ्याच मॅथ्समध्ये तुम्हाला यूज करायचे आहेत. हे आहे डबल अँगलचे फॉर्म्युले. हे जे फॉर्म्युलेज आहेत ते एकदा पाठ करायचे आणि व्यवस्थित पाठ करायचे. ते रोज 10 ते 15 वेळा लिहूनच काढायचे. जरी येत असेल आणि आपल्याला वाटत असेल की माझं पाठ झालं आहे, तर ह्या वर्षी हे फॉर्म्युले कंपल्सरी 10 वेळा तरी लिहून काढायचे. ज्यांना जमत नाही त्यांनी 15 वेळा तरी लिहून काढायचे. हे जे साईन 2θ फॉर्म्युले आहेत ते 2 आहेत.
2 sin थिटा इंटू कॉस थिटा किंवा 2 tan थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. लागेल तिथे हे फॉर्म्युले यूज करायचे आहेत. म्हणजे आपल्याला जी टर्म लागेल त्या पद्धतीने हे फॉर्म्युले आपल्याला यूज करता आले पाहिजे. कॉस 2 थिटाचे मात्र टोटल 4 फॉर्म्युलेज आहेत. पहिला आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, दुसरा आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा -1, तिसरा आहे 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा आणि चौथा आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. हे जे फॉर्म्युलेज आहेत ते 2 थिटाचे फॉर्म्युलेज. त्यातला एकच फॉर्म्युला टॅन 2 थिटाचा आहे. टॅन 2 थिटा इज इक्वल टू 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटाच्या फॉर्ममध्ये. नंतर 3 थिटाचे फॉर्म्युले ज्याचं प्रूफसुद्धा आपण बघितलं. पहिल्या 2 टर्मचं आपण प्रूफ बघितले. तिसरी टर्म तेवढी महत्त्वाची नाही. त्यावेळेस पण सांगितलं होतं मी तुम्हाला फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा. कुठलीही एक टर्म लक्षात घ्यायची. साईनचा फॉर्म्युला पाठ करा, कॉसचा ॲटोमॅटिक लक्षात येतो. साईनच्या फॉर्म्युल्यामध्ये दोन्ही टर्म साईनच्याच आहेत. 3 साइन थिटा -4 साइन क्यूब थिटा. हा जर पाठ केला तर हा कॉसचा आहे. इथे पण करेक्शन आहे बघा, कॉस 3 थिटा. ठीक आहे, बरेच करेक्शन्स असतात पुस्तकामध्ये, चेक करून घ्या. आपण जे पहिल्यांदा शिकलो आहे ते लक्षात घ्यायचं. ही टर्म आहे कॉस 3 थिटाची. 4 कॉस क्यूब थिटा -3 कॉस थिटा. नंतर टॅन 3 थिटाचा हा जो फॉर्म्युला आहे, फक्त एकच एक्झाम्पल 12वीमध्ये ह्याच्याशी रिलेटेड आहे. अदरवाईज हा फॉर्म्युला जनरली कुठे यूज केला जात नाही, कारण ऑलरेडी हे 2 फॉर्म्युले सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. त्याची व्हॅल्यू येते टॅन 3 थिटाची 3 टॅन थिटा मायनस टॅन क्यूब थिटा अपॉन 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटाच्या फॉर्ममध्ये. हे जे फॉर्म्युलेज आहेत 2 थिटाचे फॉर्म्युलेज किंवा 3 थिटाचे फॉर्म्युलेज, हेच हाफ अँगलमध्ये इथे दाखवलेले आहेत. हाफ अँगल जर फॉर्म असेल तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू जे आहेत ती बाय 2च्या फॉर्ममध्ये येते. म्हणजे थिटा जर इथे अँगल असेल तर थिटा बाय 2 म्हणजे बेसिक आहे. एकदा पाठ केले ना हे फॉर्म्युले ॲटोमॅटिक लक्षात येतात. काहीच वेगळे पण त्याच्यामध्ये नाही. सर्वात महत्त्वाचं काय आहे तर ही टर्म आहे. मी मागे पण तुम्हाला सांगितले होते की ही जी टर्म आहे ही टर्म ॲज अ नोट म्हणून आपण बघितलेली आहे. 1 प्लस कॉस थिटा अशी जर व्हॅल्यू असेल, कारण आपण नोटमध्ये खालची टर्म बघितलेली ही, किंवा मायनस असेल तर ही, पण इथे सिंगल फॉर्ममध्ये किंवा हाफ अँगलच्या फॉर्ममध्ये दाखवली आहे. 1 प्लस कॉस थिटा प्लस साईन असल्यामुळे टर्म येते 2 कॉस स्क्वेअर. ह्या अँगलचा हाफ अँगल इथं होतो. इथे जर अँगल थिटा असेल तर थिटा/2 येते. इथं जर अँगल 2 थिटा असेल तर त्याचा हाफ येणार थिटाच्या फॉर्ममध्ये. हे जे फॉर्म्युलेज आहेत ते कायमस्वरूपी तुम्हाला लक्षात ठेवायचे, रोज लिहून काढा. परत हे आत्ता जे आपण बघितले तेच फॉर्म्युले इथे रिपीट झालेले आहेत. 18 नंबरचा पॉईंट आहे हा, ज्याला CD चे फॉर्म्युले म्हटले जातात. सम इंटू प्रॉडक्ट, सम ऑर डिफरन्स इंटू प्रॉडक्ट फॉर्मचे हे जे फॉर्म्युलेज आहेत त्याच्यामध्ये हा जो अँगल आहे C+D C-D, हा जो अँगल आहे तो लक्षात घ्यायचा. पहिल्यांदा सगळे पॉझिटिव्ह टर्म्स आहेत, नंतरच्या टर्म्स ह्या निगेटिव्ह आहे. फक्त हा जो फॉर्म आहे शेवटचा फॉर्म्युला, त्याच्यामध्ये टर्म्स ज्या आहेत ॲज इट इज घेतल्या तर त्याच्या अगोदर मायनस साईन द्यायचं. आणि जर टर्म नको असेल मायनस साईन अगोदर तर मग व्हॅल्यू घेताना शेवटी D - C करायची. एवढं लक्षात घ्यायचं. नंतरचे हे जे फॉर्म्युलेज आहेत प्रॉडक्ट इंटू सम अँड डिफरन्स, हे सुद्धा ABच्या फॉर्म्युल्यांवर डिपेंड असलेले फॉर्म्युलेज आपण बघितले. नंतर हे इन ट्रँगल ABCचे जे फॉर्म्युलेज आहेत ते इथे कलेक्ट केले आहेत. व्हॅल्यू जी आहे ती AB असेल तर अँगल C येतो, BC असेल तर अँगल A येतो. फक्त हे कधी यूज करायचं हे लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार हे फॉर्म्युले यूज करायचे. निगेटिव्ह साईन फक्त कॉसच्याच फॉर्म्युल्यांमध्ये. अदरवाईज जरी हाफ अँगल असेल तरी पॉझिटिव्हच येतं, पण हाफ असेल तर रेशो चेंज करायला विसरायचं नाही. साईनचा रेशो चेंज होऊन कॉस होतो हे लक्षात घ्यायचं. अँगलसुद्धा चेंज होतो, म्हणजे ABचं कॉम्बिनेशन असेल तर C अँगल येतो. बाय 2च्या फॉर्ममध्ये ही टर्म लक्षात घ्यायची. हे जे फॉर्म्युलेज आहेत ते व्यवस्थित करा आणि ह्याच्यावर बेस असलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण पुढच्या तासाला बघणार आहोत. प्रॉब्लेम्स थोडे कमीच आहेत याच्यावर बेस असलेले, पण 4 मार्कांचे किंवा 3 मार्कांचे आहेत. म्हणजे जे मार्कांचं स्कोरिंग आहे ते मोठं आहे ह्याचं, कारण डिफिकल्टी लेवलसुद्धा वाढली जाते म्हणून.
ठीक आहे, उरलेला पार्ट आपण पुढच्या तासाला बघूया. फॉर्म्युले लिहून ठेवा, पाठ करा आणि ॲक्युरसी ठेवा हं. जसं इथे पुस्तकात काही ठिकाणी चुकलं आहे तर ते चुकीचं न कन्सिडर करता बरोबर कन्सिडर करा. बरोबर व्हॅल्यू लिहून काढा. चुकीच्या गोष्टी लिहून काढू नका किंवा चुकीची समजूत जे आहे ते ठेवू नका. जर काही शंका असेल तर कंपल्सरी विचारा.